नमस्कार शिक्षक बंधू आणि भगिनींनो, आपली जनगणना 2027च्या कर्तव्यावर प्रगणक किंवा पर्यवेक्षक म्हणून नियुक्ती झाली आहे का? प्रशिक्षण कधी आणि किती टप्प्यांमध्ये होणार? ऑनलाईन जनगणना कशी असणार? कोणते ॲप वापरायचे? या सर्व प्रश्नांची उत्तरे घेऊन मी पुन्हा एकदा आपल्या सर्वांचे आजच्या माहितीपूर्ण व्हिडिओमध्ये खूप खूप स्वागत करतो. मित्रांनो, जनगणनेच्या अनुषंगाने कार्यवाहीने आता वेग धरला आहे. सध्या आपण सगळे पॅट परीक्षा, मूल्यमापन, पटनोंदणी, निकाल यांसारख्या महत्त्वाच्या कामामध्ये व्यस्त आहोत. असे असताना एका नव्या कामाची भर यात झाली आहे. ते काय आहे, कसे हे जाणून घेण्यासाठी हे पत्र पाहूया. आपण पाहू शकतो की मारेगाव यांचे कार्यालयाचे हे पत्र आहे. या पत्राला पाहण्याआधी आपण जिल्हाधिकारी यवतमाळ यांच्या कार्यालयाकडून अशा प्रकारचे पत्र निघालेलं आहे. यामध्ये आपण पाहू शकतो, यात लिहिले आहे, जनगणना 2027च्या पहिल्या टप्प्यासाठी प्रगणक व पर्यवेक्षक यांचे प्रशिक्षणाबाबत. सध्या जनगणना 2027चे कार्य अतिशय जोमाने सुरू आहे. च्या पहिल्या टप्प्यासाठी प्रगणक व पर्यवेक्षक यांचे प्रशिक्षण सध्या आयोजित केले जात आहे. मारेगाव, वणी यासारख्या अनेक पंचायत समित्यांमध्ये त्यांच्या स्तरावर प्रगणक व पर्यवेक्षक यांचे प्रशिक्षण आयोजनाचे पत्र निघालेले आहे. हे सध्या फील्ड ट्रेनर यांचे 3 दिवसीय प्रशिक्षण प्रधान जनगणना कार्यालय स्तरावर पार पडले आहे. यानंतर प्रगणक व पर्यवेक्षक यांचे प्रशिक्षण 4 स्तरावर आयोजित करावयाचे आहे. त्या अनुषंगाने आपणास सूचित करण्यात येते की प्रगणक व पर्यवेक्षक यांचे प्रशिक्षण 4 स्तरावर दिनांक 23 एप्रिल 2026 ते 8 मे 2026 या कालावधीत 4 ते 5 बॅचेसमध्ये आयोजित करावे. तत्पूर्वी सर्व नियुक्त प्रगणक व पर्यवेक्षक यांना त्यांच्या जनगणनेच्या कामासाठी नियुक्ती झाल्याबाबत तसेच सदरील प्रशिक्षणाकरिता उपस्थित राहणे अनिवार्य असलेबाबत संबंधितांना सक्त सूचना देण्यास्तव कार्यालय प्रमुख यांच्या पत्रान्वये कळवण्यात यावे. तर अशा प्रकारचे पत्र आता तालुका स्तरावरून निघणे सुरू झालेले आहे. तर प्रशिक्षण 23 एप्रिल ते 8 मे पर्यंत 4 ते 5 बॅचेसमध्ये चालणार आहे आणि त्याच्या पहिल्या टप्प्यासाठीचे पत्र व कर्तव्यावर असलेल्या प्रगणक व पर्यवेक्षकांची यादी आता प्रत्येक ठिकाणी आपण पाहू शकतो. याचबरोबर संलग्न असलेला आपण मारेगाव यांचे कार्यालयाचे पत्र पाहू शकतो. तसेच पत्र आपल्याला तहसीलदार वणी यांचे कार्यालय वणी यांच्यामार्फत सुद्धा आपल्याला पाहायला मिळत आहे. तर असे या पत्रातून सुद्धा आपल्याला पाहायला मिळतं की जनगणना 2027 यासाठी नियुक्त शिक्षक व कर्मचारी यांची यादी व त्यासाठी आयोजित प्रशिक्षण या संदर्भाने हे पत्र सर्वत्र वाचले जात आहे. आपल्यासाठी महत्त्वाची बातमी म्हणजे प्रशिक्षण 23/4/2026 ते 8/5/2026 या काळामध्ये होणार आहे. हा वेळ आपल्याला या प्रशिक्षणासाठी द्यावा लागणार आहे. सध्या सगळीकडे पॅट परीक्षा सुरू आहे. आपण निकालाच्या कामात लागलेलो आहोत आणि 22 तारखेला पटपडताळणीचा शेवटचा पेपर इंग्रजी हा आपल्याला घ्यायचा आहे. त्यानंतर लगेचच पुढच्याच दिवसापासून आपली प्रशिक्षणावर निवड होणार आहे. आपली जनगणनेच्या कार्यामध्ये कर्तव्यावर नियुक्ती झाली आहे किंवा नाही हे समजण्यासाठी आपल्याला अशा प्रकारचा मेसेज आलेला असेल, ज्यामध्ये डिअर नंतर आपलं नाव, युअर अकाउंट हॅज बीन क्रिएटेड इन CMMS वेब पोर्टल ॲज रुरल चार्ज इल्युमिनेटर ऑर फॉर सेन्सस 2027. त्याखाली युजर क्रेडेन्शियल्स टू लॉग इन ID आणि पासवर्ड अशा प्रकारचा मेसेज बऱ्याच शिक्षक बंधूंच्या मोबाईलवर प्राप्त झालेला आहे. म्हणजेच त्यांची जनगणनेच्या कर्तव्यावर नेमणूक झालेली आहे. आपल्याला जो युजर ID आणि पासवर्ड दिलेला आहे तो व्यवस्थित जतन करून ठेवायचा आहे, जेणेकरून आपल्याला प्रशिक्षणाच्या वेळी जे ऑनलाईन ॲप इन्स्टॉल करून घ्यायचे आहे त्या ॲपच्या वेळी, त्याच्या हँडलिंगच्या वेळी आपल्याला हे युजर ID व पासवर्ड उपयोगी पडणार आहेत. जगातील सर्वात मोठ्या जनगणनेच्या बाबत आपण काही महत्त्वाचे मुद्दे समजून घेणार आहोत, काही वैशिष्ट्य समजून घेणार आहोत. तर आपण बघू शकतो की महाराष्ट्रातील
2026-27च्या जनगणनेच्या पहिल्या टप्प्यासाठी महाराष्ट्र शासनाने महत्त्वपूर्ण परिपत्रक व अधिसूचना जारी केले आहेत. त्यानुसार जनगणनेचे वेळापत्रक आणि कर्मचाऱ्यांच्या बदल्यांबाबतचे नियम स्पष्ट करण्यात आलेले आहे. तर आपण इथे महाराष्ट्रात जनगणनेचा पहिला टप्पा हा घरगणना, गृहनिर्माण गणना या पद्धतीने राबवला जाणार आहे. पण स्वगणनासुद्धा करण्याची सोय आपल्याला उपलब्ध आहे. 1 मे 2026 ते 15 मे 2026 या कालावधीत नागरिक स्वतःहून ऑनलाईन पद्धतीने स्वतःची माहिती भरू शकतात. याला स्वगणना असं नाव दिलेलं आहे. यानंतर प्रत्यक्ष क्षेत्रीय कार्य 16 मे ते 14 जून या 30 दिवसांच्या कालावधीमध्ये प्रगणक आणि पर्यवेक्षक घरोघरी जाऊन माहिती गोळा करतील. कर्मचाऱ्यांच्या बदल्यांबाबत सुद्धा बॅन असल्याचं आपण ऐकत आहोत. जनगणनेच्या कामामध्ये सहभागी असलेल्या अधिकारी व कर्मचाऱ्याची 31 मार्च 2027 पर्यंत बदली करू नये असा आदेश देण्यात आला. पूर्णपणे डिजिटल स्वरूपाची असेल, त्यासाठी मोबाईल ॲप आणि वेब पोर्टलचा वापर केला जाईल. पहिल्या टप्प्यात घराची स्थिती, सोयीसुविधा, मालमत्ता यावर एकूण 33 प्रश्न विचारले जातील. अशा पद्धतीने ही जनगणना पार पडणार आहे. यानंतर आपण सेन्सस 2027 हाऊस लिस्ट नावाचं दुसऱ्या क्रमांकाचं ॲप बघू शकतो. या ॲपचा आपल्याला प्रत्यक्ष जनगणनेच्या कामात, घरगणनेच्या कामामध्ये उपयोग करून घ्यायचा आहे. यामध्ये सुद्धा आपण बघितलं तर युजर ID आणि कॅप्चा टाकून आपल्याला रजिस्टर होऊन जायचं आहे. यानंतर आपल्याला अशा प्रकारे सगळी माहिती व्यवस्थित वापरून घ्यायची आहे आणि अशा प्रकारचे इंटरफेस वापरून आपण हाऊस लिस्ट ऑपरेशन्स पार पाडणार आहोत. लोकेशन हे या ॲपमध्ये भरून घ्यायचे आहे. तर अशा पद्धतीने आपलं जनगणनेचं काम या ॲपच्या माध्यमातून होणार आहे. या अशा प्रकारच्या महत्त्वपूर्ण व्हिडिओसाठी आपलं चॅनल सबस्क्राईब करा आणि जनगणनेबाबत इतर अनेक महत्त्वाचे व्हिडिओ आपण घेऊन येणार आहोत, ज्यातून तुमच्या सर्व समस्यांचे समाधान होणार आहेत. धन्यवाद.